नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहतो की सूरज दादा आणि गीता वहिनी निघून गेल्याच्या नंतर आता इथे तेजस म्हणत असतो, मला कळत नाहीये की हे दोघं असे का वागतायत, का सूरज दादा ठामपणे गीता वहिनीच्या मागे उभा नाही राहत आहे, का तिला घरात पुन्हा घेऊन नाही येत आहे। त्यावर आई आता त्याला म्हणत असते, अरे पण गीता तरी कुठे थांबली त्याची साथ द्यायला। त्याबरोबर आता मानसी मागून म्हणत असते, नक्की खरं काय आणि काय घडलंय हे सगळं आता गीता वहिनी आणि सूरज दादा सांगू शकतात। त्याबरोबर तेजस आणि मानसी लगेचच एकमेकाकडे पाहतात। मानसी पटकन जाऊन वरती दरवाजातून स्वतःची चप्पल घालून खाली येते। तर आता लगेचच सुनंदा तिला विचारते, मानसी काय गं, कुठे निघालीस तू अशी। त्यावर मानसी म्हणत असते की मावशी, आता आणखीन उशीर करून चालणार नाही। मित्रांनो, आता नेमकी मानसी कुठे चालली आहे हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की पहा। तर आता आपण दुसरीकडे पाहतो, सूरज दादा एका कोपऱ्यात गुपचूप बसलेला असतो आणि त्याला आठवत असतं की लोक त्याच्या मागे आले होते आणि त्यावेळेस लोक त्याच्यावरती दगड फेकून मारत होते आणि म्हणत होते की हाच आहे तो, हाच आहे, याला पकडा पकडा याला। आणि त्याबरोबर सूरज दादा घरात आला होता, त्याला खूप लागलं होतं, त्याने दार बंद करून घेतलं होतं आणि सांगत होता, तात्या मी काही नाही केलेलं, मला वाचवा। तर आता तिथून गायत्री आणि विनोद जात असतात आणि ते सूरज दादाला ह्या अशा अवस्थेत बघतात। विनोद लगेचच गायत्रीला विचारतो, दीदी काय हो, हा इथे असा का बसलाय, हा एवढा का घाबरलाय। त्यावर गायत्री विनोदला सांगत असते, भूतकाळाला घाबरलाय। त्यावर विनोद विचारतो म्हणजे। त्यावर गायत्री म्हणते, ये इकडे कळेल तुला। आणि मग ती आता विनोदला घेऊन सूरज जवळ येते। तर आता सूरजला ती म्हणत असते, सूरज, ए सूरज, सूरज। त्याबरोबर आता इथे सूरजला आठवत असतो तो म्हणजे त्याचा भूतकाळ। त्याला त्या लोकांनी मारल्याच्या नंतर सूरज गायत्रीकडे आला होता आणि म्हणाला होता, वहिनी खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, तुम्ही माझा जीव वाचवला आहे वहिनी, त्यामुळे तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे। त्यावर गायत्री त्याला म्हणाली होती की मला तुझी बायको या घरात नको आहे, गीताला ताबडतोब घराबाहेर काढ। गायत्री सूरजला म्हणत असते, अरे सूरज डचकायला काय झालं, मी आहे, आठवतं आहे ना तुला मागच्या वेळेस काय घडलं होतं ते। नाही, मागे तुला पोलिसांच्या तावडीतून मी सोडवलं होतं, त्यामुळे मला असं वाटत नाही की तू मला दिलेला शब्द मोडून त्या मानसीच्या बरोबर लागशील आणि गीताला पुन्हा या घरात घेऊन येशील, बरोबर ना। नाही म्हणजे तुला जर गीताला परत घरी आणायचं असेल तर तू आणू शकतोस, आता तू गीताला परत आणू शकतोस हे गायत्रीने म्हटल्यावर सूरजदादा तिच्याकडे एकटक बघायला लागतो। पुढे आता गीता घरात येणार का नाही हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता इथे मानसी ही गीताच्या घरी आलेली असते। गीता वहिनी लगेचच मानसीला म्हणते, मानसी अगं अशी दारात का उभी आहेस, ये नाही आहे आतमध्ये ये, आपण बसून बोलू। आणि मग ती मानसीला आत बोलवत असते। मानसी म्हणत असते, नाही गीता वहिनी आता नको प्लीज, मला पहिलं तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला सांगा आज तुम्ही आपल्या घरात का नाही आलात। गीता वहिनी उत्तर द्या। तर दुसरीकडे गायत्री ही सूरजला म्हणत असते, हो जा ना, खरंच जा आणि घेऊन ये त्या गीताला, मला सुद्धा बघू देत ना, मानसीने सांगितलेला सकारात्मकता तुझ्यात किती उतरवली आहे ती। नाही, तू गीताला घरी परत आणलंस की मी काय करू शकते हे तुला माहिती आहेच, जा जा गीताला परत आण, जा जा। त्याबरोबर सूरजदादा तिकडनं पळ काढतो। तर आता लगेचच इथे विनोद म्हणायला लागतो, अहो दीदी हा खरंच गेला की, हा खरोखर गीताला परत घरी घेऊन येईल का हो। त्याबरोबर गायत्री ही विनोदला लगेचच म्हणायला लागते, विनोद अरे तुला कळलं नाही का त्याचे हातपाय कसे थरथरत होते ते। आता आज त्याने बाटली हातात घेतली की मानसी कायमची हरली। त्यावर विनोद म्हणतो म्हणजे। त्यावर गायत्री सांगत असते की अरे काय म्हणाली आहे मानसी, तिने दारू सोडवली आहे ना याची, पण आज जर सूरज दारू प्यायला तर मानसी आजच्या आज हरेल आणि हेच तर हवंय मला। जा, बरेच दिवस तू दारूच्या गुत्त्यावर गेलेला नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती लक्ष दे, उगाच हरवायला नको तो, त्याला रस्ता शोधायला मदत कर। त्यावर विनोद लगेचच म्हणायला लागतो, दीदी तुम्ही काही काळजीच करू नका, मी त्याला पाजूनच घेऊन येतो। त्यानंतर आता इकडे सूरजदादा धावत पळत
बाहेर आलेला असतो. इतक्यात बाहेर त्याला सुनंदा आणि तेजस दोघेही दिसतात. सुनंदा तेजस त्याला विचारायला लागतात की काय रे सूरज, काय झालं, तू इथे असं अचानक का आलास? तर तेजस म्हणत असतो, दादा काय झालं, बोल ना, असं गप्प नको राहूस. त्याबरोबर आता लगेचच तो प्रभुनिवास गेटच्या बाहेर चाललेला असतो. मानसी ही तिथे नसते, पण तेजस असतो. तेजस सूरजला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण सूरज काही तेजसचं ऐकत नाही. तो तिकडनं निघून जातोच. त्याबरोबर लगेचच इकडे आई ही तेजसला म्हणत असते, तेजस अरे कशाला सोडलास त्याला, का तू त्याच्या मागे गेला नाहीस? त्यावर तेजस म्हणत असतो, आई प्लीज शांत हो. हे बघ, मला असं वाटतं की आपण त्याला त्याचा वेळ द्यायला हवा. हळूहळू सगळं बदलत जाईल. हळूहळू बघ, तू सगळं व्यवस्थित होईल. इतक्यात आता ते घरात येत असताना त्यांना दारात विनोद सापडतो. आता विनोदला बघून तेजस हा विचार करायला लागतो की हा नेमका इथे कशाला आला. तर आता विनोद हा तिकडनं निघून गेलेला असतो सूरजला रस्ता सांगण्यासाठी. तर आता तेजस हा आईला म्हणत असतो, आई तू काळजी करू नकोस, मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेव, तू माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मग बाद झालं, बाकी काही नको, मी आहे, मी सगळं व्यवस्थित करतो, मी आहे आई. त्याबरोबर आता गीता मानसीवरती थोडी चिडते. ती मानसीला म्हणत असते, मानसी तुला काय वाटतं, मला वाटत नसेल का त्या घरात त्या कुटुंबात परत यावं म्हणून? त्यावर मानसी म्हणते, तेच तर वहिनी, तेच तुम्हाला यायचं आहे आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या माणसात. मग काय येत नाही आहात तुम्ही? तुमच्या डोळ्यात दुःख दिसतंय मला. त्यावर गीता वहिनी म्हणत असते, मानसी हे बघ प्लीज, मला पुन्हा त्या घरात हट्टाने घेऊन जाण्याचा अट्टहास सोडून दे. तू घरात सगळं सकारात्मक घडवायचं ठरवलंयस ना, मग त्याच्यावरती फोकस कर ना, होईल सगळं छान. त्यावर मानसी म्हणत असते, वहिनी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्या घरात नसताना आम्ही खुश राहू? तुमच्याशिवाय आपलं कुटुंब कायमच अपूर्ण आहे वहिनी. सांगा ना मला, काय येत नाही आहात तुम्ही त्या घरात? वहिनी बोला. आता मानसीने सतत विचारल्यामुळे गीताच्या तोंडून चुकून निघून जातं, कारण मी तसं गायत्री वहिनींना लिहून दिलं. आता एवढं बोलून गीता तिकडनं चाललेली असते. मानसी तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, काय म्हणालात गीता वहिनी, आता काय म्हणालात तुम्ही? त्यावर गीता म्हणते, मानसी मी जे बोलली आहे ते खरं आहे, मी गायत्री वहिनींना लिहून दिलं आहे. आणि आता प्लीज मला काही प्रश्न विचारू नकोस, कारण याच्या पुढे मी तुला आणखीन कोणतीही गोष्ट सांगू शकत नाही, समजलं तुला? त्यावर मानसी म्हणते, अहो असं कसं, सांगावं लागेल गीता वहिनी, सांगा तुम्ही मला काय लिहून दिलं आहे नेमकं तुम्ही गायत्री वहिनींना, की त्यामुळे तुम्ही आणि सूरज भाऊजी एकमेकांपासून आयुष्यभराचे लांब झालात, कायम घाबरता तुम्ही एकमेकांना भेटताना. बोला ना, असं नेमकं काय आहे, बोला. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणत असते की तसं काही नाही आहे मानसी, तू उगाच स्वतः लोड घेऊ नकोस जास्त, तू जा बरं, निवांत जा. आणि मग आता इथे गीता वहिनी ही घरात आलेली असते. गीता वहिनीला घडलेल्या प्रसंगामुळे खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, खूप जास्त दुःखही झालेलं असतं. तर आता आपण पुढे पाहतो की इथे दारूच्या गुत्त्याजवळ आल्यानंतर सूरजदादा हा दारूच्या गुत्त्याच्या आत जात नसतो. तर दिनेश त्याला म्हणत असतो की विनोद त्याला म्हणत असतो की अरे सूरज जा ना, जा, थांबलास कशाला, जा जा. अरे हो खरंच जा, पी, काळजी नको करू, आता काही तुझी बायको घरी नाही आहे आणि गीता आणि तुझ्यामध्ये नवरा बायकोसारखं नातंसुद्धा नाही आहे किंवा तुमच्यात काही फ्रेंडशिप वगैरे सुद्धा नाही आहे ना, त्यामुळे काहीच फरक पडत नाही. तू एक काम कर, तू जा, तुला हवी तितकी दारू पी, आणि ग्रुपमध्ये जर तुला कोणी काही बोललं, तुला घरी कोणी ओरडलं, तर मग मी आहेच ना, मी बरोबर बघतो सगळ्यांकडे, फक्त तू दारू पी, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं सुद्धा तो आता सूरजदादाला सांगत असतो. आता खरं तर हे सगळे काही चण्याच्या झाडावर चढवण्याचे विनोदचे प्लॅन असतात आणि आता ते हळूहळू सक्सेसफुल होत सुद्धा चाललेले असतात. आता विनोद चिकन देतो आणि तिकडनं निघून घरी येतो. घरी येऊन सामान देतो आणि लगेचच सांगतो ते म्हणजे हिशोबाचे पैसे कुठे, कधी व कसे खर्च झाले. आता यांचं इकडे हे वेगळंच काहीतरी सुरू असतं, तर दुसरीकडे सूरज हा सूरजला भाग पडत असतो की दारू पी. पण आता इथे सूरजदादाने सुद्धा पण केलेला असतो की चला आज फायनली आपण हे करून दाखवायचंच. आणि मग आता दारू पिण्याच्या उद्दिष्टाने सूरजदादा हा लगेचच तिकडे वाईन शॉपच्या दिशेने वळतो. इतक्यात आता त्याच्या फोनवरती रिंग वाजते. सूरजदादा ताबडतोब खिशातला फोन उचलतो, तर समोरून गीता बोलत असते. सूरजदादा गीताला म्हणत असतो, गीता मला माफ कर, माझं चुकलं. खरं तर आज नवरा म्हणून मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतं, पण मला ते नाही जमलं. त्यावर गीता वहिनी म्हणत असते, अहो तुम्ही कशाला माफी मागताय, खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी.
मी तरी कुठे तुमची साथ दिली, मी सुद्धा तुमची साथ सोडून अशी निघून आले ना. मग खरं बघायला गेलं ना तर आपल्यासाठी तेजस भाऊजी आणि मानसी खूप काही करत आहेत. त्या दोघांना असं वाटतं आहे की आपण एकत्र यावं. आता आपली काय मजबुरी आहे हे त्यांना माहीत नाही आहे, पण म्हणूनच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. आपल्या दोघांमुळे तेजस भाऊजी किंवा मानसीला काही त्रास होईल असं आपण कधीच वागायचं नाही, हो ना. त्याबरोबर आता सूरजदादाला पटलेलं असतं गीता बहिणीचं बोलणं आणि तो होकार देतो व ताबडतोब आता फोन कट करून घेतो. आता फोन कट केल्याच्या नंतर लगेचच इथे ती म्हणायला लागते, खरंच नक्की काय असेल ते सत्य. तर दुसरीकडे इकडे विनोदला आठवत असतं की कशा पद्धतीने गायत्रीने त्याच्याकडनं सह्या करून घेतल्या होत्या ते. तर आता इथे आपण पाहतो की सूरजदादा हा घरी आलेला असतो आणि घरी येऊन आता तो एकट्याच पायऱ्यांवरती बसतो. आता तेजस म्हणत असतो, सूरजदादा अरे असा न सांगता अचानक कुठे निघून गेला होतास तू? तुला कळतं आहे का किती काळजी वाटत होती मला तुझी ते? बरं आता आलायस ना, चल जेवून घेऊ आपण. आणि हे काय गीता वहिनी कुठे? तिला नाही आणलीस? त्याबरोबर आता पुढे सूरज हा त्याला काही बोलत नसतो. तर आता सूरज हा गप्पा आहे ही गोष्ट तेजसच्या लक्षात येते. तेजस हा सूरजदादाला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत असतो. सूरजदादा काय झालं? अरे मी तुझ्याशी बोलतोय. गीता वहिनीला परत तू का नाही आणलीस? बोल ना सूरजदादा. सूरज काहीच बोलायला तयार नसतो. तेजस आता हाच सूरजला म्हणत असतो, का रे? सूरजदादा गीता वहिनीला घरी परत कधी आणणार? आज संधी होती, पण तरीसुद्धा संधी हुकलेली आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे आता इथे बिचाऱ्या सूरजदादाला गीता वहिनीला घरी आणता न येत असल्याचं खूप वाईट वाटत असतं. तो रडत असतो, पण तरी तो त्याचं दुःख कोणाजवळच व्यक्त करत नसतो. तर तेजस हा आता सूरजला म्हणत असतो, बघितलंत ना किती आडकाठी करत होत्या लकीचामना घरात आणण्यासाठी गायत्री वहिनी. घरातल्यांनी सगळ्यांनी नकार दिला तरी मी घरात घेऊन आलोच ना त्यांना. असं तू सुद्धा ठामपणे उभा राहा ना गीता वहिनीच्या मागे. मग बघ गीता वहिनीसुद्धा ठामपणे या घरात येते की नाही ते. अरे मला आणि लकीचामना दूर करण्यासाठी वहिनींनी किती प्रयत्न केले तरी आम्ही एकत्र आलोच ना. मग तसंच तुमच्या बाबतीतही घडेल. इतक्यात त्या ठिकाणी मानसी येते. आता मानसी ही तेजसला म्हणते, नाही येणार गीता वहिनी या घरात. त्याबरोबर तेजस मानसीकडे बघायला लागतो. तर आता मानसी पुढे येते आणि सूरजला म्हणत असते, सूरजदादा तुम्ही स्वतः काढलत ना गीता वहिनींना या घरातनं? बोला ना सूरजदादा, तुम्ही स्वतः गीता वहिनीने हाताला धरून या घरातनं बाहेर काढलत ना? का वागलात तुम्ही सूरजदादा असं? काय गरज होती तुम्हाला गीता वहिनीनं स्वतःहून घराबाहेर काढण्याची? सूरज आता काहीच बोलायला तयार नसतो. तर आता हा सर्वच प्रकार तेजसला काहीच माहीत नसतो. तेजससाठी हा सर्व प्रकार नवीन असतो. तेजस विचारतो, म्हणजे? त्यावर आता मानसी सांगायला लागते, मला गीता वहिनीच बोलल्या की त्यांना सूरजदादानेच बाहेर काढलं म्हणून. सूरजदादा हे तुम्ही असं का वागलात? तुम्ही हे स्वतःच्या मर्जीने केलं की कोणाच्या सांगण्यावरून? बोला ना सूरजदादा. गायत्री वहिनींच्या सांगण्यावरून केलं का तुम्ही हे सगळं? सूरज आता निरुत्तर होतो. तो काहीच बोलत नाही आणि मानसीच्या व तेजसच्या समोर हात जोडतो आणि म्हणत असतो की प्लीज मला माझ्या त्रासावरती सोडून द्या, मला नका थांबू प्लीज. आणि मग आता तो तिकडनं निघून जातो. आता मात्र इथे भाऊ म्हणून तेजसला काळजी वाटणे आपल्या भावाची साहजिक आहे आणि त्यामुळे आता तेजसला सूरजची काळजी देखील वाटते. तर आता मानसी ही पुढे येते आणि आता ती तेजसला सांगत असते की गायत्री वहिनींना आता गीता वहिनींनी असं काहीतरी लिहून दिलेलं आहे की त्यामुळे गायत्री वहिनी ह्या जसं बोलत आहेत तसंच सूरजदादाला आणि गीता वहिनीला करायला लागतं आहे. म्हणूनच खरं तर गीता वहिनी या घरात येत नाही आहेत. त्याबरोबर लगेचच तेजस विचारतो की नेमकं असं काय लिहून दिलं आहे गीता वहिनीने गायत्री वहिनीला. तर आता दुसरीकडे सूरजदादाला मात्र घडलेल्या प्रसंगाची भीती वाटत असते आणि भीतीपोटी तो तिकडनं पळ काढतो. तर आता इथे मानसी ही तेजसला म्हणत असते, नक्की काय लिहिलं आहे हे तर मला त्यांनी नाही सांगितलं, पण एवढं सांगितलं बोलता बोलता की नक्की त्यांनी चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीतच हे सगळं असणार ह्याचं मला खात्री आहे. त्याबरोबर पुढे मानसी म्हणते, आपण गायत्री वहिनींची खोली बघायला हवी. तर तेजस म्हणत असतो, त्यांची खोली? त्यांच्या खोलीत फक्त त्यांच्या कपाटात त्यांचा खजिना लपवलेला आहे. त्यांच्या कामाच्या सगळ्या प्रत्येक गोष्टी त्या त्यांच्या कपाटात ठेवतात. त्याबरोबर मानसी म्हणते, पण मग आता? त्याबरोबर तेजस म्हणतो, आता काय? आता सीधे उंगली से घी नहीं निकलेगी, उंगली टेढ़ी करनी पडेगी. तर दुसरीकडे आता गायत्री ही तिने गीताकडून आणि सूरजकडून जे पेपर साईन करून घेतलेले असतात ते बघते आणि पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवायला लागते आणि म्हणत असते की मानसी तुला काय वाटलं, तू बोलशील तसं होईल.
अगं पण ह्या प्रभू कुटुंबियांपेक्षाही खूप पुढे आहे मी, 5 पावलं तरी किमान. त्यामुळे तुझी जी इच्छा आहे ती मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. काळजी करू नकोस. जसं मी सगळ्यांना खोटं बोलून सगळ्यांची दुखटी नस पकडून ह्या प्रॉपर्टीच्या कागदांवरती सगळ्यांच्या सह्या करून हे घर माझ्या नावावर केलं ना, अगदी तसंच आता मी गीता आणि सूरजच्या बाबतीत सुद्धा केलं आहे. मला खात्री होतीच की एक ना एक दिवस यांचं प्रेम माझ्या विरुद्ध बंड पुकारणारच आणि म्हणूनच त्याची आठवण म्हणून मी हे केलेलं आहे. त्याबरोबर आता गायत्री लगेचच ते दोन्ही पेपर बघते, एक विकृत पद्धतीने हास्य करते आणि ताबडतोब ठेवून देते. त्याबरोबर लगेचच आता समोरच्या व्यक्तीला प्रश्न पडतो की हिचं नाव काय. मग आता ते विचारतात की तुमचं नाव. त्यावर मानसी म्हणत असते की मानसी. त्यानंतर आता इथे मानसी ही घरी आलेली असते. आता घरी आल्यावर मानसीने तेजसला सगळं सांगितलेलंही असतं. पण नेमकं आता गायत्री वहिनीच्या कपाटापर्यंत कसं पोहोचायचं हा खूप मोठा दोघांपुढे प्रश्न असतो. तेजसने उंगडी तेडी करणी पडेगी हे जे काही मानसीला सांगितलेलं असतं ते मानसीला काही आधी पटत नाही. ती म्हणते म्हणजे पुन्हा चोरी, पुन्हा खोटं. तर तेजस म्हणतो चोराच्याच घरात चोरी करायला कसली आली आहे भीती. मानसी तेजसकडे रागाने बघते. तेजस म्हणतो नाही म्हणजे नको. जर तुमच्या मनात नसेल ना तर आपण असं काही नको करायला, काळजी करू नका. त्यावर मानसी म्हणते गायत्री वहिनींच्या खोलीत जर आपल्याला शिरायचं असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी प्लॅन पहिला बनवावा लागेल. मग कसं करायचं, काय करायचं, आता ह्या दोन्ही विषयांवरती तेजस आणि मानसी बोलत असतात. तर आता रात्री झालेली असते. रात्री तेजस आणि मानसी खोलीत नसताना विनोद खोलीत आलेला असतो आणि विनोदने आता खोलीमध्ये त्याच्या मोबाईलचा व्हॉईस रेकॉर्डर ठेवलेला असतो आणि त्यामध्ये आता आपण जे काही बोलतोय ते सगळं काही रेकॉर्ड झालेलं असणार आहे. मग आता लगेचच आपण पुढे पाहतो की तेजस मानसीचं जे सगळं बोलणं असतं ते विनोद गायत्रीकडे तिला ऐकवायला घेऊन येतो. आता ही गोष्ट तेजस मानसीला काही माहीत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्यापुरती इतकंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. पण आता पुढे पाहणं हे रंजक ठरणार आहे की गीता वहिनी पुन्हा कधीतरी प्रभू कुटुंबियांचा भाग होऊ शकेल का की नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय, धन्यवाद.